मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले। आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। या पार्श्वभूमीवर दोषी पोलिसांना सहआरोपी करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झालं। ग्रामस्थांचे आंदोलनात देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झाले। मागण्या मान्य न झाल्यास धनंजय देशमुखांनी पाणी सोडण्याचाही इशारा दिला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या कार्यशैलीवर पहिल्या दिवसापासूनच संशय व्यक्त करण्यात येतोय। तुम्ही या तपासामध्ये एकही पुरावा देऊ शकलेले नाहीत किंवा अजून दुर्दैव असं वाटतंय की आम्हाला देशमुख कुटुंबियाला त्या लोकांनी अजून साधं कधी चर्चा पण केली नाही की ही कशामुळे घटना घडली, चूक झाली तर सांगणं सुद्धा त्यांचं काम होतं की आमच्याकडून ही चूक झाली, आम्ही त्यांना समजण्यात चुकीचं ठरलो किंवा काय असं कुठलीही आम्हाला बातचीत त्यांची झाली नाही आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आमचा भाऊ गेलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार की इथलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे, त्यातले काही लोक म्हणतोय मी, सगळे लोक नाही। आज आमचा आधार, आमचा आनंद आज सगळं त्यांनी हिरावून घेतलंय। फक्त ते दुःख बाजूला ठेवून आम्ही फक्त जो न्यायाचा लढा आहे तो पुढे नेतोय आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या आणि ती जर आमची लवकरात लवकर पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच हे गावकऱ्यांनी उचललेलं एक आंदोलनाचं पाऊल आहे आणि त्यामध्ये आज पूर्ण देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।